मला की पुस्तक कसं लक्षात झालं. आम्ही 19 मार्च 2020 ही तारीख ठरवली होती. पुण्यामध्ये पत्रकार भवन म्हणून खूप छोटा पण अतिशय सुंदर हॉल आहे, तिथे आम्ही ते ठरवलं होतं. मी फक्त माझे मित्र नातेवाईक आणखी त्यांना थोडंसं वाचनाबद्दल आवडेल, साहित्याबद्दल, त्यांना फक्त मी आमंत्रण दिलेली होती. कुठलंही छापील आमंत्रण नव्हतं, पेपरमध्ये नव्हतं, काहीही नव्हतं. आणि जे माझे वैयक्तिक पर्सनल मित्र म्हणून होते त्याचे मी 4 लोक आम्ही त्या प्रकाशनाच्या दिवशी ठेवले होते. एक होते माझे बंधू नंदू नाटेकर, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल नंदू नाटेकर हे जागतिक ते त्यावेळेला होते, ते होते. दुसरा मित्र दिलीप प्रभावळकर होते. तिसरं माधव वझे, म्हणजे श्यामच्या आईमधला श्याम, जो माझा शाळेतला मूळचा विद्यार्थी, ज्या वेळेला तो श्यामच्या आईच्या शूटिंगला जायचा, तो माझा मित्र माधव वझे. आणि चौथा सुधीर गाडगे, निवेदक. असे 4 लोक होते. त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्या चौघांना मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की श्रीनिवास नाटेकर आणि त्याचं असं झालं ह्याबद्दल बोलायचं नाही, एक शब्दही काढायचा नाही. तुम्ही फक्त 2 ते 2.5 तास एकमेकात कोपरखळ्या करा, एकमेकाच्या आठवणी सांगा, पण 2.5 तास करमणुकीचा कार्यक्रम करायचा आहे. कुठल्याही पुस्तकाचं प्रकाशन मला नाही वाटत आतापर्यंत असं कधी झालं असेल की त्या पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल कोणीच बोललं नाही. फक्त सुधीर गाडगेच्या नेहमीच्या खट्याळपणाप्रमाणे त्यांनी शेवटी मला सांगितलं की तरी पण श्री डॉक्टर, ते जरा लता मंगेशकर कशी तुम्हाला भेटली, तुम्ही गाणं कसं तिच्याबद्दल बरोबर म्हटलं ते जरा सांगा ना थोडं. बाकी त्या पुस्तकाबद्दल त्या कार्यक्रमामध्ये काही झालं नाही. प्रश्न फक्त एवढा मोठा झाला की हा कार्यक्रम होणार की नाही, कारण त्याला कोरोनाचंही झालं होतं आणि 20 का 21 पासून बंदच झालं सगळं. आम्ही हॉलला पहिल्यांदा विचारलं की आम्हाला हॉल मिळणार का. ते म्हणाले सर तुमचा शेवटचा कार्यक्रम आहे, उद्यापासून हॉल बंद. पहिल्यांदा तर आपण हॉल मिळाला, पण हे जर कोणी आलं नाही तर काय, म्हणून मी पहिल्यांदा दिलीपला विचारलं, सुधीरला विचारलं, माधव यांना विचारलं, तुम्ही येणार आहात ना नक्की, असं असं ठरलंय माहिती आहे ना. 100% येणार. म्हणजे हे झाले. मग श्रोते येणार की नाही, हे जरी आले तरी श्रोतेच कोणी आले नाही तर काय, आणि कार्यक्रम घेतला तर तो गुन्हा होईल का. पण माझे एक अतिशय चांगले संबंध असणार नितीन करीर म्हणून आपल्याकडे कलेक्टर होते डॉक्टर, ते सेक्रेटरी होते. त्यांना मी फोन करून विचारलं की असं असं आहे तर कधी कार्यक्रम घेतला तर आता गुन्हा होणार नाही ना, आमच्यावरती केस होणार नाही ना. त्यांनी सांगितलं की पहिली एक गोष्ट की तुम्ही पब्लिकली अनाऊन्स केलंय का, म्हटलं नाही. दुसरं त्यांनी सांगितलं की अजून डायरेक्टिव्ह आहे, ऑर्डर नाही. डायरेक्टिव्ह याचा अर्थ सल्ला आहे की कार्यक्रम करू नये, पण केला तर गुन्हा नाही, तेव्हा तुम्ही आवर्जून करा. नितीन करी म्हणाले मी स्वतः येणार होतं, ते म्हणाले मी स्वतः मात्र येणं परत येणार नाही, म्हणून मी काही येणार नाही. कार्यक्रम अतिशय त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे एक युनिक म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात तसं अद्वितीय असा तो पुस्तकाचा कार्यक्रम झाला. तो जर कोरोनाच्या आधी झाला असता तर कोरोनामध्ये जे मोकळेपण होतं सगळ्यांना, तेव्हा त्या पुस्तकाला खूप मोठा रिस्पॉन्स मिळू शकत असला. पण नंतर मग मध्ये कोरोना असल्यामुळं काहीच कुणाला कम्युनिकेशन नाही, हे नाही, त्याच्यामुळं. आणि मग कोरोना हे सगळं संपल्यानंतर या पुस्तकाला पुन्हा चालना मिळाली आणि ती मीडियामुळे मिळाली. आमचे एक स्टुडंट आहेत डॉक्टर श्रोत्री म्हणून सर्जन, त्यांनी पहिल्यांदा ते मीडियामध्ये टाकलं आणि मग ते तो वणवा पेटला आणि त्याच्यामुळं त्याचं असं झालं की पुस्तकाचं आम्हाला पुन्हा दुसरी आवृत्ती काढायला लागली. तीही आवृत्ती संपत आलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. काही थोडी पुस्तकं शिल्लक आहेत, तर हा सांगेल महेश कराडकर सांगेल किती शिल्लक आहेत किंवा काय असतील, पण ज्यांना मिळू शकतील अजून असं मला वाटतंय स्वतःला. मला वाटतं आपण असं सुरू करूया. चला गप्पा सुरू करू. चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, बॅडमिंटन, क्रिकेट सारखे खेळ, शिवाय रोटरी क्लब, ब्लड बँक यासारख्या संस्था, त्यांच्या माध्यमातून केलेले समाजकार्य, या सगळ्यांनी डॉक्टरसाहेबांचं जीवन व्यापलेलं आहे. तर प्रदीर्घ प्रवासामध्ये त्यांना अशी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व भेटली की ज्यांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी आपल्याला असं वाटतं की आपल्याला ते भेटावे. त्या सर्व व्यक्तींचा परिचय करून घेणं किंवा काही आठवणी सांगणं त्या मर्यादित वेळ शक्य नाही आहे, पण जेवढं शक्य होईल तेवढं आपण काही महिन्यांना भेटूया. डॉक्टर साहेब वगैरे त्यांच्या आठवणी सांगतील. बघू आता आपल्याला. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आता काळाच्या पडद्यावर आहेत, तरी सुद्धा त्यांचा अभिनय, त्यांच्या लकबी
संवाद भेट, त्यांचे सौंदर्य कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण त्यांना आठवत असतो, त्यांच्या स्मृती आपल्या मनामध्ये कायम असतात. असाच एक देखणा कलाकार ज्यानं तुमच्या हृदयामध्ये चॉकलेटी जागा निर्माण केलेली असं तुम्ही म्हणता, तो म्हणजे चॉकलेट हिरो देवानंद. हे देवानंद आपल्याला भेटावेत असं तुम्हाला वाटत होतं आणि त्याप्रमाणे तुमची त्यांची भेट पण झालेली होती. ती कधी झाली, कुठे झाली? आणि दुसरा एक असंच व्यक्तिमत्व त्या काळातली धगधगकर म्हणजे मधुबाला. हे मधुबाला आपल्याला भेटावीच असं तुमच्या मनात होतं, कुठं ना कुठं भेटावी, थोडा वेळ भेटावी. त्यांची पण तुमची भेट झालेली होती. ती कोणत्या परिस्थितीमध्ये झाली? हे दोन नायक आणि नायिका. आणखीन एक तुमची अतिशय आवडती व्यक्ती होती. एक प्रश्न, एकदम 5 प्रश्न टाकायला एकदम 5 मिनिटं याला बोलूनच आहे. तुमचा अत्यंत आवडता गायक करत नाही पण तुमच्या कॉलेजमधल्या मेलडीज क्लब तुम्ही केलेली फरमाईश मग ती त्यांनी पूर्ण केली की नाही, हे तिन्ही विषय एकमेकाला जोडलेले आहेत. म्हणून या तिघांच्या विषयी तुम्ही आम्हाला काही आठवणी सांगाव्या. प्रत्येकाला तसं वाटत असतं, आपल्याला आपला हिरो असतो कोणतरी मनामध्ये एखादा. सध्या तुमची पिढी नाही पण नवीन पिढी पुढे कोणाला आमिर खान वाटेल, कोणाला सलमान खान वाटेल वगैरे. तर त्या काळामध्ये देवानंद. मी थिएटरमध्ये काही सिनेमा बघितला नव्हता, त्यामुळे त्यांनी पेपर फोडला म्हणून तुम्हाला सांगतो. मी ऍक्च्युली त्यांना ओळखलंच नाही. तर त्याचं असं झालं, 1956 साली मी मुंबईला गेलो, नूतन मराठी पास होऊन एल कॉलेजमध्ये. तिथे आम्ही 3 भाऊ राहत होतो, पण माझ्या वडिलांची बदली झाली होती हैदराबादमध्ये. आणि सीताराम बिल्डिंग म्हणून एका बिल्डिंगमध्ये आम्ही राहत होतो. तर माझा मामी भाऊ माझ्याबरोबर होता. जुनी जी मंडळी इथे होती त्यावेळेला असं त्या काळातली गोष्ट आहे. तर ते माझा आवाज येतोय का सगळ्यांना? कळतंय का? हिंमत नाही आहे. व्हेरी गुड. तर तो म्हणाला की मला बुशर्ट शिवायचा आहे. लक्षात घ्या, 56 साली त्यावेळेला बुशर्ट हा प्रकार नव्हता. मला बुशर्ट शिवायचा आहे आणि त्याला आमचे किस्से सगळे काय खिशामध्ये काही दबडे नसायचे, पण त्याला थोडं परवडत होतं. आणखी तसा तो जरा हौशी होता कपड्याच्या बाबतीत. म्हणून चल जाऊया आपण. आम्ही फोर्टमध्ये गेलो. 10 बाय 10चा एक खणाचं एक दुकान होतं शिप्याचं. 2 पायऱ्या चढून आम्ही आत गेलो. समोर टेबल होतं. टेबलावरती काही तागे पडलेले होते. मागच्या बाजूला शिवलेले काही कपड्यांचे गठ्ठे होते. आणि शिंपी दादा हा दाढीवाला टेप, जसे आम्ही डॉक्टर लोक स्टेथोस्कोप लावून सगळीकडे मिरवतो, सुरुवातीला ती हौस असते स्टेथोस्कोप लावून मिरवायची, किंवा सिनेमामध्ये दाखवतात डॉक्टर म्हटलं की एक स्टेथोस्कोप बाहेर घालायचा. तसं ते शिंपीच्या काळामध्ये एक तो टेप होता. त्या टेपची चाळा करण्याचा त्याचा चाळा करायची त्याची सवय होती. गेल्यानंतर तो म्हणाला क्या करणार आहे? तो आम्हाला बुशर्ट शिवायचा आहे. त्यावेळेला बिनी कंपनीचं कॉटसूल नावाचं कापड पहिल्यांदा मार्केटमध्ये आलं होतं. आणि माझ्या त्या मामे भावाला शरदला त्या कॉटसूलचा बुशर्ट शिवायचा ही हौस होती. मग त्याने आम्ही शोधायला सुरुवात केली आणि शेवटी काय झालं होतं की खिशात परवडेल असा आम्ही तागा सिलेक्ट केला. चौकोडीचा असा एक प्रकारचं कापड होतं, त्याच्यामध्ये एक बुशर्ट शिवायचा आहे. आणि असे आम्ही ऑर्डर घेऊन आमचं होणार आहे तेवढ्यामध्ये एक तांबडी स्पोर्ट्स गाडी येऊन थांबली दारात. आणि एक उमदा मुलगा बाहेर आला, तरुण मुलगा. आणि दुडक्या चालीने 2 पायऱ्या चटकन चढून तो आला. आणि अतिशय सभ्य आणि अतिशय सौम्य अशा शब्दामध्ये त्यांनी सांगितले, बॉयज, आय एम इन अ मॅड रश, वुड यू माइंड इफ आय जम्प द क्यू? मी खूप गडबडीत आहे आणि मी जरा तुमच्या पुढे नंबरवर माझं काम करून घेऊ का? इतक्या आदबीने, आम्ही तरुण मुलं होतो, मी तर शॉर्ट पॅन्टमध्ये होतो, शरदने निदान काहीतरी लांब पॅन्ट तरी घातली होती. तर आमच्या मुलांकडे बघून त्यांनी असं म्हटलं. म्हणजे लक्षात घ्या, त्यावेळेला तर तो वगैरे देवानंद वगैरे तसं काही नव्हतं. केस विस्कटलेले होते, कदाचित त्या मोटारीमुळे असतील. आणि त्याच्यामुळे मी सिनेमा बघितला नसतं, मी फक्त पोस्टर बघून मी ओळखलं की हा ओळखीचा माणूस आहे, कोणतरी नट आहे. आणि मग एकदम माझ्या लक्षात आलं की अरे हा देवानंद आहे. मग त्यांनी सुरुवात केली. शिंपी जो होता तो हुशार व्यापारी होता. त्यांनी आमचा तो चीप स्वस्तातला जो तागा होता तो सगळा आत घातला बाजूला. त्याच्यावरती किमतीचे ताटे होते ते वर घेतले. देवानंदने सुरुवात केली. त्यांनी 2 मॅगझिन्स काढले. हाँ, इसमें से एक शर्ट, इसमें से एक शर्ट, इसमें से एक जॅकेट.
इसमें से असं तसं भरपूर त्यांनी ऑर्डर त्यांनी दिले. शिंपी दादा एकदम खुश झाला. तर लक्षात घ्या, मी ती त्याची देहबोली, त्याचं बोलणं, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव नैसर्गिक आणि स्क्रीनवरचा देवानंद नव्हे, हे नट आहेत, हे आपण जर प्रत्यक्ष तुम्ही त्यांना भेटलात, कारण मी नंतर दिलीप कुमार वगैरे बऱ्याच लोकांना भेटलो, तर ती मंडळी एरवी खरोखरच अगदी आपल्यासारखी असतात. पण हा देवानंद खरोखर एक्सेप्शनली आपण त्याला म्हणू की खरोखरच उमदा आणखी तितका दिसायला, आणि त्याचे भाऊक डोळे होते, बोलण्याची पद्धत इतकी आदबशीर आणखी चांगली होती. ते खरोखरच एक अतिशय उत्तम, म्हणजे 4 लोकांमध्ये काय 50-100 लोकांमध्ये सुद्धा उठून दिसेल असं त्याचं एक व्यक्तिमत्व होतं. जवळ म्हणाल तर इतका जवळ होतं की मी जर असं केलं तर त्याचा मधून मधून मला हात पण लागत होता. आता इतक्या जवळून तुम्हाला एक त्यावेळेचा जो नट सगळ्यात महत्वाचा हा आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याच्या नैसर्गिक देहबोलीमध्ये साधे कपडे होते, शर्ट होता, खाली ढगाळ एक पॅन्ट होती आणि